त्यामुळे मुख्यमंत्री साहेब, मला आपल्याला विनंती करायची आहे शेतकऱ्यांच्या वतीने. बऱ्याच नेत्यांना असं वाटतंय की रोहित पवार इथं काही दिवस बसेल आणि निघून जाईल. मला त्यांना सांगायचं, जेव्हा आम्ही 800 किलोमीटर चाललो ना, असंच लोकांना वाटलं 50 किलोमीटर चालेल आणि हा निघून जाईल घरी. 800 किलोमीटर आम्ही चाललेलो आहोत. आम्ही रस्त्यावर लढलेलो आहोत, युवांसाठी लढलोय, विद्यार्थ्यांच्यासाठी लढलोय, शिक्षकांसाठी लढलेलो आहे, कांद्यासाठी लढलेलो आहे, पाण्यासाठी लढलेलो आहे. त्यामुळे इथं आम्ही बसलोय, शांततेत हे आंदोलन व्हावं यासाठी बसलेलो आहे. इथं कुठेही काही चुकीची घटना घडू नये याची दक्षता आम्ही घेतोय. पण जर तुम्ही शेतकऱ्याच्या मागण्या मान्य नाही केल्या, या अटी जाचक नाही काढल्या गेल्या, तर मग उद्या जाऊन तालुक्यात, जिल्ह्यात, इतर ठिकाणी काय होईल याला पूर्णपणे आम्ही जबाबदार नसणार. त्यामुळे शेतकऱ्याला एवढंच सांगायचंय की तुमच्या लढ्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, एवढीच विनंती इथं करतो. आणि मुख्यमंत्री साहेबांनी एक स्टेटमेंट या अटीबद्दल केलं म्हणून मी खरं तर या ठिकाणी बोललो. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना या मीडियाच्या माध्यमातून मला सांगायचंय, आम्हाला कृपा करून राजकारण करायचं नाही. तुम्ही श्रेय घ्या. या अटी ज्या आम्ही वाचून दाखवल्या, या अटीवरच आमचा आक्षेप आहे. तुम्हाला वाटत असाव्या त्या अटी नाहीत, पण या अटी आहेत आणि या अटी काढल्या गेल्या पाहिजे, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.